गौतम खट्टर हाका जामीन मिळाल्याचं सनातन संस्थेन स्वागत केला आणि त्याच्या वकील पंगडाचे तसेच समर्थकांचे अभिनंदन केला. ह्या निकालाबद्दल समाधान व्यक्त करतानाच संस्थेनं भगवान परशुरामाच्या आशीर्वादाखातीर त्यांच्या चरणात कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना आता जामीन मंजूर केलाय. या अगोदर त्यांचे भाऊ माधव खट्टर यांना देखील जामीन मंजूर केलेला आहे. आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की एक दिवस याच न्यायालयामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता होईल. गौतम खट्टर यांनी देशभरामधून त्यांच्या पाठीशी समाजातून अनेक मंडळी उभी राहिली. त्याचबरोबर जे अधिवक्ता यांच्यासाठी पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. गौतम खट्टर यांना अटक झाल्याचे लक्षात येताच, माधव खट्टर यांना अटक झाल्याचे लक्षात येताच तातडीने तेथे धावत गेलेले अधिवक्ता नागेश जोशी यांचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी तत्परतेने गोव्यामध्ये आहे, घटना घडलेली आहे, ताबडतोब तिथे पोहोचले आणि प्राथमिक न्याय कायदेशीर व्यवस्था, कायद्याचं मार्गदर्शन आणि अन्य व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केली. त्यांच्या जोडीला तिथले ज्येष्ठ अधिवक्ता अमेय प्रभुदेसाई हे देखील आले आणि मग विविध ठिकाणचे अधिवक्ता जसे मुंबईचे माननीय श्री घनश्याम उपाध्यायजी यांनी सगळं ड्राफ्टिंग केलं. माननीय विष्णुशंकर जैन यांनी मार्गदर्शन केलं. अधिवक्ता योगेश देशपांडे यांची देखील सहाय्य लाभलं. या सर्व अधिवक्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आपल्या सगळ्यांना, सर्व अधिवक्त्यांच्या टीमला मनापासून धन्यवाद की अशा प्रकारे तुम्ही या एका ज्वाज्वल्य धर्माभिमान असलेल्या, हिंदुत्वाचा अभ्यासक असलेल्या प्रखर हिंदुत्ववादी गौतम खट्टरच्या पाठीशी आपण उभे राहिलात. याबद्दल सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या अधिवक्त्यांना धन्यवाद आणि अभिनंदन. माझी अपेक्षा गोवा पोलिसांकडून देखील आहे की ज्या तत्परतेने तुम्ही माधव खट्टर यांना विमानाने जाऊन आणलं, अटक केली, त्या तत्परतेने गोव्यामध्येच राहत असलेले, आमच्या देवी देवतांवरती अश्लाघ्य टीका केलेले, विविध व्हिडिओ काढलेल्या अनेक धर्मविरोधी लोकांना आपण अशीच काहीतरी अद्दल घडवाल अशी अपेक्षा आहे. गोवा सरकारला विनंती आहे, ही सगळी मंडळी कुठेही विमानाने जायची आवश्यकता नाही, गोव्यामध्ये मोकळी फिरत आहेत. आमचे कार्यकर्ते वारंवार पोलीस स्थानकामध्ये जाऊन विनंती करतायत की आमच्या देवतांचा अपमान केलेला आहे, यांना अटक करा, हीच विनंती करतो. गोवा सरकारला देखील विनंती करतो, गोवा पोलिसांना देखील विनंती करतो. पुन्हा एकदा गौतम खट्टर यांना न्याय मिळाला, जामीन मिळाला, याबद्दल भगवान परशुराम आणि सर्व अधिवक्त्यांना धन्यवाद आणि भगवान परशुरामांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो की या भगवान परशुरामांच्या आशीर्वादामुळे, देवतांच्या आशीर्वादामुळे या हिंदू युवकांना तत्परतेने न्याय मिळू शकला. धन्यवाद.